पुढे बघूयात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यात आमदार छगन भुजबळ सहभागी होणार होते आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली होती। मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अजित पवारांचा दौरा रद्द झाला। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या मागणीसाठी अजित पवारांना विनंती करणारे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले होते। हे बॅनर पाहून तरी अजित पवार छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतील अशी कार्यकर्त्यांना आशा होती। पण मुंबईतून अजित पवारांचं हेलिकॉप्टर उडालच नाही। हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर पाणी फिरलं। दादांचा आज नियमितप्रमाणे कार्यक्रम होता। गोटी इथे हॉस्पिटलचं उद्घाटन होतं, त्याच्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि नंतर माझ्या पार्टी ऑफिसमध्ये जे आहे बैठकसुद्धा आयोजित केली होती। परंतु दादा जे आहेत महालक्ष्मी रेसकोर्सवर पोहोचलेले होते, परंतु जूवरूनच ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला, मग उशीर होत गेला। कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं अजित पवार आणि छगन भुजबळ एकत्र येणार होते। नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता, त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या संबंधात बिघाड झाल्याची चर्चा होती। तो बिघाड दुरुस्त होण्याची शक्यता अजित पवारांच्या या दौऱ्यामुळे निर्माण झाली होती। पण ऐन वेळी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, त्यामुळे आता अजित पवारांच्या पुढील दौऱ्याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।